या वाक्यातच या पंतप्रधानांचा पराभव झालेला दिसतोय. देशाचा पंतप्रधान जर इथल्या सामान्य नागरिकांना म्हणत असेल पेट्रोल डिझेल वापरू नका, सोनं 1 वर्ष खरेदी करू नका, सगळ्यात मोठा पराभव आहे. आज यांचाही देशाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तशाच पद्धतीने हा यांचा निर्णय आहे. यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री भारत देशातली आहे. 60% जीडीपी मध्ये या इंडस्ट्रीचा वाटा आहे. तर हा यांचा डोळा या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये का अडाणीच्या घशामध्ये घालायचा आहे का, हा प्रश्न आम्हाला सामान्य वापरणं पडलेला आहे. आणि आज भैया म्हणल्यासारखं की सामान्य नागरिक सामान्य जनतेच्या लग्नामध्ये अर्ध्या ग्रॅमची मनी मंगळसूत्रानुसार लग्नाची सुरुवात होते. तर या माणसाला संसार कधी माहित नाही. आणि या माणसाने जर असे निर्णय जर देशांवर लोकांवर लागू करत असेल तर आणि लोकांना याचं देणं घेणं काय की डॉलर आणि परकीय चलनाशी सामान्य लोकांशी काय देणं घेणं आहे, हे तुमचा विषय आहे. यामध्ये जनतेवर का तुम्ही हे करता? तर अजिबात हे चुकीचं वक्तव्य आहे. आणि देशामध्ये 80 ते 90 लाख लोक या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकणार आहे. आणि हे देशाला परवडण्यासारखं नाही आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये अनेक सुरतमधले लोक, गुजरातमधले लोक काम करतात आणि हे पंतप्रधान गुजरातमधून येतात. हे का मग अज्ञानी पंतप्रधान आहेत का? त्यांचा चुकीचा निर्णय अजिबात हे लोकांना परवडणार नाही. त्यामुळे आम्ही तीव्र शब्दात पंतप्रधानांचा निषेध करतो.